MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे राजारामबापू कारखान्याचे चेअरमन प्रतीक जयंत पाटील दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाळवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रताप पाटील यांच्यामार्फत राजारामबापू कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी वारकरी भ.प. बाबूराव पांढरबळे यांच्या हस्ते प्राथमिक मराठी शाळेतील 150 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले की लोकनेते राजारामबापू पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांच्यासाठी गावोगावी मराठी शाळा बांधून आपलं जीवन शैक्षणिक क्षेत्रासाठी समर्पित केलं होतं, म्हणून आजच्या स्पर्धेच्या युगात मराठी शाळा टिकून राहाव्यात यासाठी आम्ही प्रतिवर्षी प्रतीक पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी शाळेतील मुलांना वह्या वाटप करतो। यावेळी वारकरी संघटनेचे प्रताप पाटील, सर्जेराव तोडकर सर, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष जंबू पांढरबळे, बाबूराव पांढरबळे, सुखदेव कांबळे, मुख्याध्यापिका विजया तोडकर, शिक्षिका पुष्पलता पाटील, शिक्षिका स्नेहल माळी, शिक्षिका पूनम चव्हाण उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया तोडकर यांनी केले। आभार स्नेहलता माळी यांनी मानले। चिकुर्डे येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना बाबूराव पांढरबळे, प्रताप पाटील, मुख्याध्यापिका स्नेहलता तोडकर, स्नेहल माळी व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।